तर इथे तिसऱ्या राऊंडला सुरुवात होते. जो जिंकेल चौथ्या फेरीमध्ये दाखल होईल. कालच्या दिवसामध्ये 2 गाव 1 संघ या फॉर्मॅटमधून आपण पाहतोय. KDH वाघीलवाडा म्हणजेच आई फाउंडेशन यांनी पुरस्कृत केलेला KDH वाघीलवाडा युवा स्पोर्ट्स नांदगाव हा संघ 4 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाला. तर आज कोणता संघ असेल? मॅचला सुरुवात झाली. अखिल बॉलिंग ट्रॅकवरती आल्या. पहिलाच बॉल आपण पाहतोय. बाईकच्या साहाय्याने सिंगल धाव देऊन जाईल. बाईकच्या साहाय्याने सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 वरती पोहोचली आहे. एक धाव आपण पाहतोय धावफलकावरती लागली आहे. बॅटिंग करत असताना बॅटच्या साहाय्याने नव्हे तर बाईकच्या साहाय्याने आली आहे. त्यामुळे खातं संघाचं ओपन झालंय, अमोलचं नाही आहे. कारण बॅट आणि बॉलचा कोणताही ताळमेळ तिकडे नव्हता, स्पर्श नव्हता. परंतु यावेळचा बॉल बॅटची एज घेत असताना बिहाइंड द विकेट चाललाय. सिंगल धाव या बॉलवरती भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 2 वरती जाईल. यावेळचा बॉल आता चांगल्या टप्प्यावरती पडला. अखिल यांचा सरळ विकेट कीपर प्रणीतच्या दस्तानामध्ये जातो. डॉट बॉल. आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडू या षटकातील संपलेत. आणखीन एक बॉल योग्य टप्प्यावरती पडतोय. यावेळेला आपण पाहतोय रन घेण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट इथे मात्र होतोय. रनआउट स्वरूपात बॅटर आकाश गुरव यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता इथे दाखवला जातोय. प्रणीत पडले, धडपडले, परंतु बॉल उचलला आणि सरळ यष्ट्यांवरती मारला. अचूक नेम, गोटी नेम इकडे मात्र पाहायला मिळाला आणि फलंदाज आकाश गुरव यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता या बॉलवरती दाखवला. विकेट आली आहे. पहिली विकेट आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना जोगेश्वरी माता आवाज या संघासाठी. अखिलवरती ती जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी तो अगदी योग्य रीतीने पार पाडतोय. षटकातील आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ संपला आणि आणखीन एक बॅटर यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना बॅटची एज आणि त्यानंतर स्टंपचा वेध या बॉलने घेतला. बॅटर नंबर 2 ओमकार हेमंत राणे यांना सुद्धा मैदानाच्या बाहेरचा रस्ता या बॉलवरती दाखवला. दुसरी विकेट सलगची मिळाली आहे. गोलंदाजी करत असताना अखिल यांना. नवीन बॅटर शंतनू मैदानावरती. शंतनू यांना मात्र बॅटिंगसाठी प्रोव्हाइड केले इकडे, कारण 2 विकेट महत्वाचे परतलेत. ओमकारला थांबवायचा आहे, हाच निर्णय कदाचित तिकडे घेतला असावा. आपटला होता बॉल. इथे मात्र वाईड बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. 1 फॉर दी ओव्हर. गोलंदाजाला वॉर्निंग. आता पुन्हा एकदा शेवटचा बॉल टाकण्यासाठी अखिलला प्रयत्न करावे लागतील. आणि आता शेवटचा बॉल सिंगल धाव देऊन चालला बाईकच्या साहाय्याने. पहिल्या
षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा फक्त धावफलकावरती लागल्या. 2 विकेट या षटकामध्ये आल्या. अगदी चांगली गोलंदाजी अखिल यांनी करून दाखवली मैदानावरती आणि आता येणाऱ्या षटकांमध्ये सुद्धा तितकीच चांगली गोलंदाजी करावी लागेल येणाऱ्या गोलंदाजांना, कारण फक्त पहिल्या षटकामध्ये 4 आल्यात आणि त्यामागे 2 विकेट सुद्धा आल्यात. ओमकार यांना मात्र आणलंय बॉलिंग ट्रॅकवरती. दुसऱ्या षटकासाठी लोवर फुल टॉस होता आणि बॅटची एज घेत असताना घोषित क्षेत्रात जातोय. दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा बॅटच्या साहाय्याने सिंगल देऊन चालली आहे. 5 धावा धावफलकावरती. आणखीन एक चांगला बॉल. जसा पहिला बॉल आला होता ना तसाच दुसरा बॉल इकडे योग्य टप्प्यावरती फेकला. 2 बॉल आतापर्यंत या षटकातील संपलेत. 5 झाल्यात. याही मॅचमध्ये आपण पाहतोय ते डॉमिनेशन अगदी चांगलं राहिलंय जहानमान मिळकतकार संघाचं गोलंदाजी करत असताना. मागच्या मॅचमध्ये वेजचा खेळ पाहायला मिळाला होता. आता इथे हा बॉल स्लॅप करायचं होतं या बॉलवरती, म्हणजेच थप्पड शॉट खेळायचा होता, परंतु सिंगल धाव मिळाली या बॉलवरती आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय. आता 1 फॉर दी ओव्हर गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाईल. जर निर्णय चुकीचा वाटत असेल तर तुमच्याकडे रिव्ह्यू सुद्धा आहे, तुम्ही घेऊ शकता. मागची ती सिंगल आली आहे. यावेळी हवेत उडवला होता फटका फिल्डर, तिथे मात्र पुन्हा एकदा पोहोचलेत. सौरभ चेंडूवरती येत आहेत. फेकी करते तद्वती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 7 वरती सुद्धा पोहोचेल. 7 झाल्यात. यावेळी वेगाने हा चेंडू आला, लेग स्टंपच्या बाहेर पडला बॉल आणि त्यामुळे आपण पाहतोय वाईट +1 अशा 2 धावा सुद्धा या चेंडूवरती मिळाल्या. 2च्या सहाय्याने 9 धावा धावफलकावरती मिळतात, म्हणजेच होत आहेत. तर सकाळच्या सत्रामध्ये 17 पासून ते संध्याकाळच्या 17 पर्यंत आतापर्यंत आपण पाहतोय स्कोररची भूमिका प्रथमेश यांच्या माध्यमातून अगदी योग्य रीतीने बजावली जाते. आपण म्हणतो क्रिकेटमध्ये समालोचकांना सुद्धा समालोचक गरजेचे आहेत. मी म्हणेन आत्ताच्या कंडिशनमध्ये मी म्हणेन स्कोररची क्रेज जास्त आहे. अलिबागमध्ये स्कोरर कमी आहेत. आत्ता दळणे गुरुजी, त्यानंतर शुभम कानमुरे, मयुरेशजी कोळी आणि प्रथमेश म्हात्रे आणि कावाडेचे आयुष यांचं सुद्धा नाव घेतलं जातं, कारण अलिबागमधल्या अर्ध्या तरी स्पर्धा आयुष हे कव्हर करत असतात. यावेळी कॅच पकडली आहे फलंदाज शंतनू यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. दहा झाल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 4, या षटकामध्ये 6. नवीन गोलंदाज सॅम समृद्ध बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. समृद्धला आणले बॉलिंग ट्रॅकवरती. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. 10 धावा फक्त 12 बॉलमध्ये आल्यात. येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती धावा येतील हे पाहावं लागेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल आपण पाहतो योग्य टप्प्यावरती. अमोल राणेसाठी सुद्धा विवंचनेमध्ये टाकणारे हे चेंडू पाहायला मिळाले. मागचा डॉट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा अमोल राणेच्या विरोधात. आणखीन एक बॉल. आता हा खराब आहे, ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर पडला आणि त्यामुळे अवंत स्वरूपाची धावफलकावरती लागते. धावसंख्या आपण पाहतोय 1 ने मात्र पुढे सरकेल, 11 वरती पोहोचेल. यावेळी समोर बॉल ओव्हर पिच त्याच्यावरती इकडे तडाखा चढवलाय. बॉलला मात्र ढाडले सरळ मिड विकेटच्या डोक्यावरतून. षटकार. 6 धावा. 6 आल्यात. अमोल राणेच्या बॅटमधून येणारा हा फटका पाहायला मिळाला आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 17 वरती सुद्धा पोहोचली. 17 हा खतरा आहे आता.
यावेळी अलॉंग द कार्पेट खेळला फिल्डर, तिथे मात्र आपण पाहतोय अखिल आहे, चेंडू अडवतात, फेकी करतील, तद्वरती आपण पाहतोय इथे या बॉलवरती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल 18 वरती. 3 बॉल या षटकातील संपलेत आतापर्यंत. यावेळी खोदून काढल्या बॉल, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला बॉल, डॉट बॉल आपण पाहतोय निघून चाललाय ओमकार राणे. ओमकार सुधाकर राणे. परंतु यावेळी आपण पाहतोय बॉल सरळ विकेट कीपर कडे चाललाय, डॉट बॉल. यावेळी हवेत मारलाय बॉल, जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर येईल आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र आपण पाहतोय पुढे सरकेल 24 वरती धावफलक पोहोचतोय 24. 3 ओव्हरचा खेळ इकडे मात्र संपतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 झाल्यात. सिक्सर आल्यानंतर 24 धाबा आपण पाहतो धावफलकामध्ये लागल्यात. शेवटचं षटक अजूनही येणं बाकी आहे. आजच्या दिवसाचा हिरो म्हणावा लागेल, ज्याने कामगिरी चांगली केली. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी, सामनावीर तिकडे तो राहिला, दुसऱ्या मॅच मध्ये सामनावीर तो राहिला, आता इथे तिसरी मॅच तो खेळतोय. गोलंदाजी करत असताना काय घडेल इकडे, काय करेल हे पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल त्याच्या षटकातील, पहिलाच बॉल समोर टाकला, समोर उडवला, व्ही शेप मध्ये खेळत असताना फ्रंट ऑफ दी विकेट आलेला हा अमोल राणे यांच्या बॅटमधून दुसरा षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 30 वरती पोहोचते. 30 धाबा धावफलकावरती होतात. यावेळी आपटला होता, आता बॉलचा टप्पा चेंज केला आणि त्याच वेळेला लाईन चेंज केली आणि त्यामुळे आपण पाहतोय हा बॉल निर्धाव निघून चाललाय. पहिला सिक्सर जसा आला, ओव्हर पिच बॉल पडला होता, तिथून मात्र तो धडा मिळाला. आपण नेहमी म्हणतो चूक झाली आणि त्यानंतर आता खेळाडू शिकलाय आणि त्यामुळे मागचा बॉल लगेचच टप्प्यामध्ये परिवर्तन करत असत टाकला. याही बॉल त्याच धाटणीचा, आता उंची मिळाली, या बॉलला कॅच पकडली जाईल दस्ताने. इथे मात्र आपण पाहतो विकेट कीपरचे सेफ हँड्स आणि झेल पकडत असताना प्रणित यांना पाहायला मिळालं. विकेट आली, अमोल राणे यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. तीस धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या ओव्हर मध्ये येणं बाकी आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय रणजित बॅटिंग साठी येतात. पोलीस दलात कार्यरत आहेत, परंतु आपण जर पाहिलं तर क्रिकेटप्रती प्रेम सुद्धा त्यांचा. यावेळचा बॉल अलॉंग द कार्पेट खेळायचा होता, परंतु बॉलरच्या हाताला लागत असताना बॉल पुन्हा एकदा तिकडे चालला, म्हणजे सिंगल धाव या बॉलवरती भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र आपण पाहतोय पुढे सरकेल 31 धावा. तर टॉस साठी यानंतर होणारा सामना बापदेव सुतारपाडा विरुद्ध सूरज गव्हाणकर पुरस्कृत प्रतीक 11 नवखार. टॉस साठी यावेळचा बॉल खोदून काढला होता, तिथे मात्र अलॉंग द कार्पेट चाललाय. फिल्डर चेंडूवरती येतात, चेंडू अडवतात, फेकतात, तद्वरती सिंगल धाव इथे या बॉलवरती भेटेल. सिंगल आली आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 32 वरती पोहोचली आहे. शेवटचा बॉल आहे, परत टाकावा लागेल कदाचित, कारण आपटला होता, वाईड आला. 1 फॉर दी ओव्हर. आता वॉर्निंग सुद्धा आहे, म्हणजे 33 धावा धावफलकावरती होतील. इकडे या बॉलवरती ओमकार याने षटकार ठोकला,
तर धावसंख्या 40 पर्यंत सुद्धा जाऊ शकते. चेंडू म्हणजेच फिल्डिंग टीम कडनं रिव्ह्यू घेतलाय. हा बॉल डोक्याच्या वरतून घेतलाय गेलाय का हे मात्र आता तिथे चेक केलं जाईल. इट्स अ वाईड. चला विनंती करतो टॉस साठी आप सुतार पाडा कॅप्टन. शेवटचा बॉल आता डॉट आला म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपेल. 24 बॉलचा खेळ संपला आणि 24 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती धाबा 33 लागल्यात. तर 34चा पाठलाग करायचा आहे 24 बॉलमध्ये जवानमान मिळकतकार अ संघाला. बाबदेव सुतारपाडा कॅप्टन टॉस साठी या. टॉस झालाय. सूरज गव्हाणकर पुरस्कृत प्रतीक 11 नवखार या संघाने टॉस जिंकलाय. जो काय निर्णय असेल तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. पहिली इनिंग संपली आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती धावा आपण पाहतोय 33. तर जिंकण्यासाठी 34चं लक्ष आहे. तर आता या 34 धावा दुसऱ्या इनिंग मध्ये बनवल्या जातील का ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती सुद्धा बदल करीन आणि घेऊन चालले माझे साथी समालोचक इम्रान बुखारी अर्थातच भाईजान यांच्याकडे. धन्यवाद. आए हुए सभी दर्शकों का दोपहर के सत्र के बाद फिर से एक बार स्वागत है. आई फाउंडेशन जनमान मिल्खतखार आयोजित इस प्रतियोगिता में सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहिलं मित्रांनो जोगेश्वरी माता आवाज संघाने 33 धावा कुठल्या 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानात. आज ज्या फलंदाजाने पहिल्या दिवशी हाफ सेंचुरी झाली नाही पण आता दुसऱ्या दिवशी तो प्रयत्न केला. वेद ठोंबरे यांच्या माध्यमातून पहिलं अर्धशतक स्वतःच्या नावावरती केलंय. वैयक्तिक नॉट आउट 54 धावांचा योगदान त्या खेळाडूने दिलाय. तोच बॅटर मैदानामध्ये आलाय वेद ठोंबरे आणि त्याच्या समवेत ओमकार ठोंबरे.
जाऊयात मैदानाकडे. गोलंदाजीसाठी आलेत रणजित रोगे, रायगड पोलीस. जोगेश्वरी माता आवास संघाकडून नेतृत्व करत असताना गोलंदाजीसाठी आले. ज्या खेळाडूने पहिल्या चेंडूवरती षटकाराने सुरुवात केली आहे तोच बॅटर वेद ठोंबरे स्ट्राईक एंडला आहेत. 24 चेंडू आणि 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू मागच्या मॅचच्या मॅच. ओहो, पहिला चेंडू उचली घेणारा सरळ यष्टीरक्षक ओमकार हेमंत राणे यांच्या हातामध्ये विसावतोय. डॉट चेंडू आलाय. ओहो, पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेला जीवनदान, जेलधरीला दान. जीवनदान आलाय. जीवनदानचा फायदा वेद उचलणार का? एका धावेने श्री गणेशा झाली आहे. आणि इथे सुद्धा षटकार, कारण का मोनेने आताच धर्मवीर चषकामध्ये षटकार लगावले. आकाश गुरव स्वतःची काळजी घ्या. आकाश गुरव स्वतःची काळजी घ्या. आम्ही वारंवार सांगत असतो की जो कोणी खेळाडू प्रेक्षक मॅच मध्ये आले तर स्वतःची काळजी घ्या. मंडळ जबाबदार राहणार नाहीये. विनंती करेल प्रेक्षक खेळाडू आपण आपली स्वतःची काळजी घ्या. आकाश गुरवने केलेली चुकी पुन्हा वारंवार कोणी करू नका. षटकार गेला तरी चालेल, चौकार गेला तरी चालेल. जीवन एकदाच आहे, मॅच आयुष्यभर खेळायचं आहे, याची सुद्धा सूचना लक्षात घ्या मित्रांनो. आकाश ओके आहात काय? यस, धन्यवाद, थँक गॉड. बाल बाल बचे. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. षटकार आल्यानंतर गोलंदाजी मोर्चावरती थोडासा खाली राहणारा चेंडू. मिलखतकार ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय अभिजितजी कडवे साहेब इथे उपस्थित झाले. त्याला सुद्धा विनंती करेन, सर आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर आपला सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आई फाउंडेशन जयनुमान मिलखतकार आयोजित या स्पर्धेमध्ये त्यांना विनंती करेन, सर आपला सहर्ष स्वागत आहे. नक्कीच मग या विभागातील नामांकित स्पर्धा आणि उपसरपंचाची उपस्थिती नसावी असं कसं शक्य आहे? अभिजितजी सरांचा सहर्ष स्वागत आहे. यावेळेला काय घडतंय? क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे फंबल झाले आणि 3 तिगाडा. आधीच कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी, अकाउंट मध्ये पैसे कमी आणि गुगल पे केला जातोय. धावसंख्येत पंच 3 धावा. धावसंख्येत 3 निवार धावसंख्या धाव फलकावरती 10 धावा आपण पाहतोय. 34 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मोर्चावरती रणजित रोगे. यावेळेला मिडॉनला खेळलाय क्षेत्ररक्षक. चेंडू अडवतील, चांगल्या पद्धतीने कॅरी केलाय. ओमकार सुधाकर राणे यांनी 1 धाव घेतली. धावसंख्येत 1 निवार धावसंख्या धाव फलकावरती 11 धावा. 34 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा धाव फलकावरती. सन्माननीय अभिजितजी कडवे साहेब उपसरपंच यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नक्कीच आपण पाहतोय 5,000 रुपयाची देणगी देणे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊयात, कारण या मिलखतकारच्या मैदानावरती जेव्हा जेव्हा मी येतोय ना तेव्हा नक्कीच बक्षिसांची खैरात अभिजित सरांच्या माध्यमातून केली जाते. आणि नक्कीच मिलखतकार ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत आणि त्यांचं आमच्यावरती सदैव प्रेम आहे. त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेन. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा कटाक्ष नजर मारूयात. 11 धावा. गोलंदाजीसाठी आलेत ओमकार
सुधाकर राणे. स्ट्राईक पुन्हा एकदा वेद. क्वालिफायची मॅच. ओहो, यावेळेला वेगावरती होऊन स्वार फलंदाजांना करतोय गार. नाव आहे त्याचा ओमकार. कमालीची गोलंदाजी. फलंदाजीमध्ये नक्कीच एक षटकार लगावला होता, मात्र गोलंदाजीची जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे आणि वेगावरती स्वार होऊन फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा खाली राहणारा चेंडू. यावेळेला लिडिंग एज. चेंडू गेला घोषित परिसरात. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. 12 धावा धावफलकावरती. यावेळेला शांत राहायला मी काही संत नाहीये. जर्मन मिल्खत खानचा खेळाडू आहे. नाव आहे वेद. ओम भट स्वा. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. वेद ठोंबरेच्या बॅटीतून येतोय एक दिमागदार वजनदार धडाकेबाज षटकार. धावसंख्या स्थानिवर धावसंख्या 18 धावा. ओमकारवरती प्रतिकार केलाय वेद या बॅटरने. क्वालिफायची मॅच आजच्या दिवसातील आपण पाहतोय. यजमान संघ त्यांच्या विरोधात जोगेश्वरी माता आवास. हो हो, पुन्हा एकदा एक धाव बाईकच्या स्वरूपात. एकोणीस धावा धावफलकावरती. वेदवरती जबाबदारी आहे. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला मस्त फटका लगावण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेलाय मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत स्वीपर कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील. एक धाव घेतली, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न करतील का ओमकार, मात्र रोखलाय वेद यांनी. धावसंख्येत एक निवांत. धावसंख्या धावफलकावरती 5 चेंडू झालेत. 20 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. येणारे 13 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. आकाश प्लीज स्वतःची काळजी घ्या फिल्डिंग घेत असताना. बाल बाल बचे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात. एक धाव षटक संपल्याची घोषणा पंचांच्या माध्यमातून केली गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. ओमकारचा टॉस झाला नाहीये. सुयश सूरज गव्हाणकर पुरस्कृत प्रति 11 नौकर संघाने टॉस जिंकलाय. शंतनू गोलंदाजीला आलेत. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करताना नाराज केला. आता गोलंदाजीसाठी जबाबदारी दिली. दोन्ही बॅटर्स सेट आहेत आणि होम ग्राउंडवरती फलंदाजी करतात. आई फाउंडेशन जर्मन मिल्खतकार आयोजित ही प्रतियोगिता आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला GT स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जुळलेत त्या सर्वांचा सहर्ष स्वागत करतो. यावेळेला पहा अति घाई संकटात नाही. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. पहिला चेंडू आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. धावसंख्या धावफलकावरती 22. सौरभ ठोंबरे फलंदाजीसाठी आलेत. वेद यांनी नक्कीच चांगला प्रयत्न केला होता मोठा फटका लगावण्याचा, मात्र फटका फसलेला होता. क्षेत्ररक्षक होते चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झाले. दुसरी धाव घेण्यामध्ये अयशस्वी झालेत आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. नवीन बॅटर सौरभ ठोंबरे. या वेळेला आपटलेला चेंडू पंचांच्या माध्यमातून वाईट घोषित करण्यात आला. 1 बाउंडची चेतावणी सुद्धा देण्यात आलेली आहे. जर अशा प्रकारे चेंडू हाताला आला ना तर येणाऱ्या चेंडूवरती नक्कीच दंडित केलं जाईल. वाईटच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत एक निवांत. धावसंख्या धावफलकावरती 23. 11 धावांची गरज आहे. येणारे 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे.
आणि यावेळेला मोठा फटका लागण्याचा प्रयत्न, चेंडू मिड इन द विकेट आमच्या प्रेक्षक वर्गाच्या खेमेमध्ये गेलाय. त्याचा सुद्धा मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करेन ज्याने आज या स्पर्धेसाठी अलॉट गर्दी केली आहे. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा, 10 धावांची गरज. 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. एक डॉट चेंडू एक विकेट मॅच मध्ये आणणार आहे. आणि यावेळेला मोठा फटका, यावेळेला पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. 2 धावा घेतल्यात, 2 धावावरती समाधान. धावसंख्या 2 वाढ. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 26 धावा, 8 धावांची गरज आहे. 9 चेंडू 8 धावांची गरज. जनमान मिल्खतकार विजयाचा नक्कीच जवळ आलाय, पण त्याला रोखण्याचा प्रयत्न करतात जोगेश्वरी माता आवाज संघाचे गोलंदाज शंतनू. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर खराब चेंडू, एक्स्ट्राच्या धावा बहाल केल्या जातात. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या धावफलकावरती 27, 7 धावांची गरज आहे. यावेळेला पुन्हा एकदा वाईट, एक्स्ट्राच्या धावा बहाल केल्या जातात. यष्टीरक्षक आपण पाहतोय ना, ओमकार हेमंत राणे सुद्धा एग्री आहेत की हा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आहे. ही स्पोर्ट्समॅनशिप असणं सुद्धा अनिवार्य आहे, कारण का जेव्हा जेव्हा संघ हारायला येतो ना तेव्हा तेव्हा मात्र क्षेत्ररक्षक असतात ते थोडेसे ॲग्रेसिव्ह होत आहेत. मात्र मी ओमकार हेमंत राणे यांचा मनापासून आभार व्यक्त करेन. स्पोर्ट्समॅनशिप दाखवली, एक धाव घेतली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, भाग मिल्का भाग. पण यावेळेला काय घडतंय, एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या धावफलकावरती प्रथमेशजी म्हात्रे सर सांगतील 29 धावा, 5 धावांची गरज आहे. 8 चेंडू 5 धावांची गरज आहे. शंतनू गोलंदाजी मोर्चावरती पुन्हा एकदा ओमकार ठोंबरे. आपल्या आईच्या नावाने आयोजित केलेली ही स्पर्धा अमृता अरविंद ठोंबरे आई फाउंडेशन. ओहो, खडताल फुला खालून चेंडू फरार. पण यावेळेला मी आहे सारल पुलाजवळ, तिथे मिस फिल्डिंग झाली आणि तद्वर मात्र फलंदाज बाद झालेत. एक धाव घेतली. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा, 4 धावांची गरज. नवीन बॅटर परिणित म्हात्रे. ओहो, यावेळेला हवेत टर्निंग पॉइंट होणार का? चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतायत, पळतात. यावेळेला जेलदारीला दान केलंय, जीवनदान दिलंय. पुन्हा एकदा उपकार ठोंबरे सारख्या फलंदाजाला जीवनदान. धावसंख्येत 2 वाढ. धावसंख्या धावफलकावरती 32, जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. येणारे 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. जनमान मिल्खतकार संघ आपल्या होम ग्राउंड वरती रबर बॉल प्रतीकीय ह्या प्रतियोगितामध्ये, या स्पर्धेमध्ये विजयाच्या शिरकप मोर्चा बनवणार की रोखण्यामध्ये यशस्वी होणार गोलंदाज. गोलंदाजाचं नाव आकाश नाविन्य गोलंदाजीसाठी आलेत. नाविन्याने आपल्या नावाप्रमाणे काहीतरी नाविन्य करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 6 चेंडू 2 धावा डिपेंड करायच्या आहेत. कालच्या दिवशी या मैदानावरती 1 धाव झाली नाहीये आणि एका धावेने पराभूत झालाय संघ फ्रेंड्स ग्रुप हशिवरे. नक्कीच आपण पाहतोय सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत स्मरणिका नौखार संघ कालच्या दिवशी सामना जिंकलाय. आणि पुन्हा एकदा आणि अंतिम 4 मध्ये प्रवेश करतोय संघ जनमान मिल्खतकार संघ. कॉंग्रॅच्युलेशन. कैलासवासी अमृता अरविंद ठोंबरे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली प्रतियोगिता 4थ्या पर्वामध्ये क्वालिफाय झालाय. यजमान संघ जनमान मिल्खतकार. कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड विथ ओमकार, प्रणित अँड सौरभ ठोंबरे. आणि सर्वात चांगली गोलंदाजी केली आपण पाहतोय त्याच्यामध्ये